मोठ्या नेत्याला षडयंत्र करून मारण्यात आलंय. कुणाला तर वाचवण्यासाठी हा सगळा चाललेला खटाटोप आहे. हा अपघात नाही, हा घातपात आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेला कसा न्याय मिळेल? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला आज 1 महिना उलटून गेलेला आहे. मात्र रोहित पवार या घटनेबाबत संशय व्यक्त करताना वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत आहेत. आज आपण धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावी आहोत. तेर हे गाव अजित पवार यांची सासरवाडी आहे. आपण नेमकं इथल्या लोकांना काय वाटतं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, काय वाटतं? अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. रोहित पवार वारंवार संशय उपस्थित करतायत. राज ठाकरेंनी देखील हा अपघात धोक्यामुळे झाला की धोक्यामुळे झाला असा सवाल उपस्थित केलेला आहे. आपल्याला काय वाटतं? नाही, निश्चित हा अपघात नाही, हा घातपात आहे. कुणीतरी हे षडयंत्र रचून आणलेलं आहे. कारण ज्या पद्धतीनं आज 28 जानेवारीला दादा गेले आणि 28 जानेवारीपासून आज 28 फेब्रुवारी 1 महिना होऊन गेला. आज 1 तारीख आहे. आजपर्यंत FIR दाखल झालेला नाही. बरं, जर समजा हे काही काळ वेळ नसतं तर FIR दाखल करून घेतला असता. आणि तपास हा क्रिमिनल आहे शेवटी. कारण त्याचा अपघात झाला आहे, 5 लोक मेलीत. बरं, कुठल्या कंपनी समजा आपल्या एखाद्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला तरी FIR होतो. आणि इतक्या मोठ्या राज्याच्या नेत्याचा जर घात झाला म्हणजे अपघात झाला आहे त्यानंतर FIR होत नाही, ही शोकांतिक आहे. जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेला कसा न्याय मिळेल? परंतु आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काल DGCAचा रिपोर्ट आला आहे. काय त्या रिपोर्टमध्ये बारामती जिल्हा लिहिला आहे, मग नगरपालिका महानगरपालिका लिहिली. म्हणजे ह्यातच लक्षात यायला लागलं की सगळी बनवाबनवी आहे. कुणाला तर वाचवण्यासाठी हा सगळा चाललेला खटाटोप आहे. आणि त्यासाठी निष्पक्ष चौकशी व्हावी अशी आमचे मत आहे. विमान आधी झाडाला धडकलं आणि नंतर क्रॅश झाला असं देखील बोललं जातं. तुम्ही आता त्या ठिकाणचा जर स्पॉट बघितला तर मला तर कुठं त्या स्पॉटवर मी स्वतः पण जाऊन आलो आहे. त्या ठिकाणी कुठं झाड तर आम्हाला दिसलेलं नाही. दगडं दिसलेत खाली, पण झाड तर आम्हाला दिसलेलं नाही. बरं, CCTV फुटेज आलेत. CCTV फुटेजमध्ये बी कुठं त्या ठिकाणी झाड हे नाही. हे सगळ्या बनवाबनीचा खेळ चालला आहे सध्या. मोठ्या नेत्याला षडयंत्र करून मारण्यात आलंय. हे आता निश्चित म्हणजे त्याच्यावर शिक्कामोर्तब होत चालला आहे आता. अमोल मिटकरी यांनी देखील संशय उपस्थित केलेला आहे. काय वाटतं? नाही, अमोल मिटकरी असतील, आदरणीय रोहितदादा असतील, ही दोघं लढवाया नेते लढायला लागले. परंतु काही जण मुग गिळून जी मलिदा गँग आहे ती मुग गिळून गप्प आहे. कारण स्वार्थासाठी ती राजकीय बाब फोडकायला लागलेत. परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्या नेत्यानं आमच्यावर भरपूर प्रेम केलं. ते ह्या गावचे जावाई आहे. तर आमची इच्छा आहे की ही त्या निपक्ष चौकशी व्हावी आणि खरं काय ते लोकांसमोर यावं. एक तर अजितदादाचा अपघात आहे का ते तरी सांगा, घात आहे का ते तरी सांगा, चौकशी तर करा. नसतं दादा कुठे लपवून ठेवलेत का ते तरी आम्हाला सांगा. पण आमच्या कार्यकर्त्याचा काय बळी देऊ नका. आता काय वाटतं? तेरच्या जावयांचा मृत्यू झालेला आहे. अपघात घातपात काय वाटतं आपल्याला? आता हा अपघात का घात हे कायद्याच्या रक्षकांनी खरं तर बघितलं पाहिजे. पण खरं म्हणायला गेलं तर उपमुख्यमंत्री जर स्वतः सुरक्षित नाहीत किंवा नव्हते तर ह्या गोष्टीवर प्रोटोकॉल कसा असला पाहिजे? उपमुख्यमंत्री आपण विमानानं चाललो पण त्यांचा प्रोटोकॉल कसा असला पाहिजे, काय असला पाहिजे? त्यांनी जर सुरक्षित नाही तर आम जनता कशी सुरक्षित राहील, हा मोठा सगळ्यात प्रश्न आहे. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की ह्या गोष्टीची तंतोतंत व्यवस्थितपणे कारवाई व्हावी आणि व्यवस्थितपणे ह्या गोष्टीचा निकाल लागावा आणि आमच्या तेरच्या जावयाला न्याय मिळावा, म्हणजे आमच्या सामान्य जनतेला न्याय मिळेल. तो दादांच्या काय आठवणी आहेत? तेरसाठी खास विशेष काय आठवणी आहेत का? दादाच्या खास आठवणी म्हणजे त्यांचे इथं मेवणे अमर पाटील ते गेलते त्यावेळेस दादा इथं आलते. तर दादांनी म्हणजे मातीला आलेले होते तर दादांनी पुरेपूर लक्ष तेरकट दिलेलं होतं इथं आल्यानंतर. जाताना व्यवस्थित म्हणजे ज्या मातीला जाताना चालत जाताना जे त्यांनी व्यवस्थित निरीक्षण केलं आणि लगेच ते काम दुसऱ्या दिवशी काम चालू झालं. तर बऱ्यापैकी दादाच्या आठवणी आहेत. आपण पवार कुटुंबियाच्या निकटवर्ती म्हणून ओळखलं जातात. काय आठवण आहेत? आणि आपण त्या दिवशी पवार कुटुंबाच्या सोबत गेलो होतो. मी सोबत होतो त्यावेळेस दिवशी. मी स्वतः दादांची बॉडी बघितली आणि त्यावेळेची परिस्थिती अत्यंत वेदनादायी होती. दादांच्या आठवणी खूप आहेत. दादाचं कायम तेरवर लक्ष होतं. आम्ही ज्या वेळेस आम्ही तेरला म्हणजे त्यांना भेटायला जायचो त्यावेळेस इथल्या गुरभागाचा प्रश्न असेल, पुन्हा इथल्या वास्तुसंग्रहाचा विषय असेल, इथली डेव्हलपमेंट असेल, ग्रीनरीच्या बाबतीत असेल, बऱ्याच वेळेस आमची त्यावर चर्चा झाली. आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं, आम्हाला सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे करा. परंतु काही ठिकाणी इथल्या राजकीय नेत्यांना त्यात पडायचं नव्हतं. त्याच्यामुळे हा विकास आमचा थोडासा रखडला. दादाची खूप इच्छा होती पण काही इथल्या पुढाऱ्यांमुळे होऊ शकत नाही. हे होते तेर नगरीतील ग्रामस्थ. अजितदादांचा घातपात झाला आहे की अपघात झाला हे स्पष्ट सांगा, का दादांना कुठं लपवून ठेवलेलं आहे हे देखील
एकदाच स्पष्ट सांगून टाका, मात्र कार्यकर्त्यांचा बळी देऊ नका असं देखील या नागरिकांनी सांगितलेलं आहे. मी वैभव पारवे, तेर, धाराशिव.